पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कृषी दिन बेलवडे या ठिकाणी उत्साहात साजरा। महाराष्ट्राच्या समृद्धीकरिता हरित क्रांती पुनर्जीवित करण्याची ही वेळ आहे। हरित क्रांतीचे शिल्पकार, दूरदृष्टीचे कृषी नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा, शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि अन्नदात्यांच्या सन्मानाचा दिवस आहे। पेन तालुक्यातील मुंगोशी ग्रामपंचायत हद्दीतील बेलवडे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी माजी खासदार धैर्यशील दादा पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजयजी डोंगर, पंचायत समितीचे बीडीओ गजाननजी लेंडे, पंचायत समितीचे सदस्य विवेक म्हात्रे, महिला सदस्या मानकर काका, ग्रामपंचायतीचे सरपंच हरीश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्या, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ, शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन संजयजी डंगर, उपसभापती व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य समस्त यांनी केले होते। संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एकत्र करून आजच्या कृषी दिनानिमित्त कृषी खात्याचे सर्व अधिकारी यांनी माहिती सादर केली। शेतकऱ्यांना या कृषी खात्याच्या सर्व योजना मिळाव्यात याकरिता सर्वांचे प्रयत्न चालू आहेत। आमच्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण योजना मिळाव्या, त्याचा फायदा त्यांना मिळावा याकरिता आम्ही प्रयत्नशील असणार आहे, असे संजय डंगर उपसभापती यांनी बोलताना म्हणले। याकरिता आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असे संजय डंगर उपसभापती यांनी बोलताना सांगितले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जन्मदिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। खरं पाहता शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि म्हणून शेतकरी हा जगला पाहिजे। शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक योजना आहेत आणि या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे। यासाठी आजचा हा कृषी दिन आम्ही बेलवडा गावातील आणि तेथील पंचकृषीमध्ये या शेतकऱ्यांच्या घरी येऊन आम्ही साजरा करतोय। आम्हाला आनंद वाटतोय की आमच्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्यांना इथे घरपोच करून त्या योजनांचे फॉर्म भरून त्यांना या लाभ कसा मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन शेती व्यवसाय हा उद्योग म्हणून वाढायला पाहिजे, कारण शेतकरी थांबला तर संपूर्ण जग थांबला जातोय। महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाने आज कृषी दिन साजरा होत असताना आम्हाला आनंद वाटतं की पेन तालुक्यामध्ये सुद्धा कृषी दिनी आज शेतकरी उत्साहित आहेत। अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना या लाभेचे फॉर्म भरून घेतलेले आहेत। यासोबतच आज मोफत बियाणं वाटपसुद्धा पंचायत समिती आणि आमच्या मार्फत या शेतकऱ्यांना दिलेलं आहे। आज वृक्ष लागवड केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय धैर्यशील दादा पाटील खासदार साहेब स्वतःहून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजून चैतन्य आहे। शेतकऱ्याची शेती तर वाचलीच पाहिजे, परंतु पुढची येणारी पिढीसुद्धा शेतीमध्ये कार्यरत राहिली पाहिजे, असा संदेश मात्र आत्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची गरज आलेली आहे। जगाची वस्तुस्थिती पाहता शेतकरीच हा जगाचा श्रीमंत माणूस आहे हे आज आपल्याला पटलं जातंय। आज शेती व्यवसाय थांबलं तर जगातील श्रीमंत लोक घरामध्ये बसतील, त्यांना अन्न मिळणं कठीण होऊन जाईल आणि म्हणून या शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजे। आज महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं स्वप्न आहे की माझा शेतकरी हा श्रीमंत शेतकरी व्हायला पाहिजे। त्यामुळं प्रगतशील आणि तंत्रशील शेती व्यवसायासाठी असणारे अनेक उपक्रम आपण या शेती व्यवसायासाठी आणि त्यांच्या योजना घरपोच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि या कृषी दिनी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेती व्यवसायासाठी या बळीराजाला प्रार्थना करतोय की आपण या शेतकऱ्यांच्या हितासाठी जेवढं पर्जन्य आवश्यक आहे तेवढे नक्की पर्जन्यवृष्टी करावी। धन्यवाद। आज 1 जुलै मान्य कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कृषी दिन साजरा होतोय। पंचायत समिती पेण आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीनं माहिती, विविध योजनांची या ठिकाणी माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली। या योजनांचा लाभ अधिकाऱ्यांनी व्यवस्थितरित्या लाभधारकांना द्यावा। राजकीय आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत आणि योग्य लाभार्थींपर्यंत कसा पोहोचेल याची सुद्धा या ठिकाणी काळजी या ठिकाणी घ्यावी। मित्रांनो, खऱ्या अर्थानं जगाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याच्या कॅलेंडरचा हा पहिला दिवस असं म्हणायला हरकत नाही। राबवरती आलेले आहेत
पाणी आता धरणीला या ठिकाणी अंकुर धरणीतून फुटायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रसंगी शेतकऱ्याला आणि तुम्हा सर्व मंडळींना कृषी दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि संजय डंगर यांनी स्वतःच्या मिळकतीतून हे किट या ठिकाणी भाजीपाला लावण्याकरता हे जे किट दिलेलं आहे, प्रत्येकाने आपापल्या पर्सामध्ये लावा आणि पुढल्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपापल्या पर्सामधला भाजीपाला या ठिकाणी वापरा। अशा पद्धतीच्या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। नमस्कार। क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी आज बेलवडे येथे पंचायत समिती पेन यांनी कृषी दिनाचे आयोजन करून आज सर्व शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येकाच्या गावात पोहोचवण्याचं काम आज पंचायत समितीने केलेलं आहे। या अगोदर कधीच असं कृषी दिन साजरा झाला नाही। कृषी दिन साजरा व्हायचा तो पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये, पण यावेळी पहिल्यांदाच आज बेलवडे गावची निवड पंचायत समिती पेन यांच्या वतीने पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य यांचे मी ग्रामपंचायत बेलवडेतर्फे आभार मानतो। कारण की त्यांनी आज इथे पंचायत समितीचे उपसभापती यांनी स्वखर्चाने सर्व शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप केलेलं आहे व इतर ज्या योजना आहेत त्या योजनांची पूर्ण माहिती कृषी अधिकारी व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांनी सर्व माहिती व्यवस्थितपणे दिल्यामुळे आज सर्व शेतकरी खुश आहेत। बळीराजा कसा जगेल यासाठी पंचायत समिती पेन प्रयत्न करत असून त्यांचं मी आभार मानतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज 1 जुलै रोजी बेलवडे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी सभा आयोजित केली होती। सदर सभेमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी पेन कार्यालयामार्फत फळबाग लागवड योजना, शेततळे योजना, शेततळे हस्तांतरण योजना, कृषी यांत्रिकरण योजना, मत्स्य व्यवसायाविषयी त्याची योजना, त्याच्यानंतर PM किसान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांचा फार्मर ID काढण्यासंदर्भाची योजना, या सर्व योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली। तर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करणारे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपला अर्ज सादर करावा। तसेच काही MHDBTवर ज्या काही योजना आहेत, ठिबक सिंचन, त्याच्यानंतर सामूहिक शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, त्याचे अर्ज करावेत। यांत्रिकरणासाठी MHDBTवर अर्ज करावेत आणि कृषी विभागाच्या सर्व योजनांचा सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा व आपल्या उत्पन्नात वाढ करावी, ही असे मी आवाहन करतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।